तर मंडळी इकडे ना आता आई आणि काकी पण रेडी झालेले आहेत. काकी वहिनी आणि दादा येतात ना आता. औक्षण करतात. हा आता नाही इकडे आमचं म्हणजे स्वागत करायचं ना आई. हो आता येतात ना पहिल्यांदाच घरी, हम्म. मग त्यांना आता आरत ओवाळणार, स्वागत करणार. तर मंडळी इकडे ना आता दादा आणि वहिनी पण आलेले आहेत. हे बघा ग्रेव्ही ना मस्त आता रेडी झालेली आहे, एकदम छान मिक्स वगैरे करून झाले. आता सर्व ऍड करून घेतोय. अवना आलाय. अवना हे अवना मला बर्थडे विश नाही केलीस मला कधी. तर मंडळी इकडे ना आता सर्व चिकन रेडी झालेलं आहे. बघा हा पण इकडे बघा कढईमध्ये हा घातलेला आहे. हा बघा एकदम भारी दिसतोय. ग्रेव्ही बघा केवढी मस्त झाली. सर्वजण एकत्र मस्त आमची पंगत चालू आहे. जाम मजा येते. भारी जेवणाचं बेत चालू आहे. तर इकडे ना हा केपचा राईस पण मागितलाय, तुम्हाला दाखवतो ओपन करून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना ॲक्च्युली माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त ना आज आमची घरातील सर्व मंडळी एकत्र येणार आहेत. आज खास करून ना दादा वहिनी सुद्धा घरी येणार आहेत. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरला पहिल्यांदाच आज घरी येण्याचा कार्यक्रम आहे, तर त्यांचं स्वागत वगैरे करायचं आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्त ना आज आमच्या इकडे कोंबडी वडे तर असणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही बाहेरून पण ऑर्डर करणार आहोत. तर लॉलीपॉप आणि केपचा राईस असतो, एक चिकनचाच असतो, तर तो बाहेरून मागवणार आहोत. तर आज पूर्ण ना आमचा बर्थडेचा मस्त बर्थडे पार्टीचा व्लॉग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघा कोण आलंय आमच्या इकडे. अवना आलाय. अवना हे अवना मला बर्थडे विश नाही केलीस मला कधी सकाळी कुठे नाही केली. मला बर्थडे विश कर लवकर. हा अशी कशी करते बघ लवकर. इकडे हॅपी बर्थडे केलं नाही मला. लवकर मला हॅपी बर्थडे कर, नाही तर केक देणार नाही. मग कधी लवकर. मी थांबलोय इथे बघ. हॅपी बर्थडे बोल. तर मंडळी इकडे ना आई पण आता सर्व तयारी करते. इकडे ना सर्व खोबरा किसते. आई सर्व वाटपाला लागणार आहे ना. हो वाटप करायला 4 वाट्या म्हणजे किसल्यात. अच्छा खोबऱ्याच्या. हा वाटप साठी पूर्ण चिकन साठी लागणार आहे ना. हो. आणि तिकडे काकीकडे पण तयारी चालू आहे ना. हो कांदा खोबरा म्हणजे तिकडे कांदा कापायचा आहे. आई इकडे पण सर्व खोबरा म्हणजे सर्व दोन्हीकडे तयारी करतोय, म्हणजे कसं पटपट होईल. आणि आज सगळे आपल्या घरातली माणसं एकत्र येणार आहेत ना. हो आता सर्व कशी गावावरून आता मुंबईला आली ना, हा मग आज आम्ही कसे सर्व एकत्र जेवण बनवतोय. आता आज वहिनी पहिल्यांदा म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर घरी येणार आहे घरी ना. येणार आहे. दादा वहिनी दोघा पण खास बर्थडेला. तनू आहे सर्व येणार आहेत आज. अवनीला काय शिकवते. एबीसीडी शिकवते. अवना येते ना एबीसीडी तुला. काय हा तर मंडळी इकडे ना काकी पण सर्व तयारी करते. काय काय वाटपासाठी आहे ना. वाटपासाठी मसाला. हा इकडे कांदा सर्व बघा भाजून झाले ना काकी. भाजलाय. खोबरा भाजायचा. हा खोबरा सर्व किसून आणलाय. तर खोबरा आणि कांद्याचं वाटप तयार करायचं. खास काकी गावाला खेकड्याची रेसिपी बनवली, भरपूर कमेंट आलेली काकीच्या हातचं रेसिपी दाखवा. हा चिकन बनवणार आहे. हा भरपूर जणांनी कमेंट केलेला, भरपूर जणांना आवडलेली खेकड्याची रेसिपी. आज तर काकी मग चिकन खास बनवणार आहे काकीच्या हातचं ना. तर मंडळी इकडे ना सर्व चिकन सुद्धा आणलेलं आहे. इकडे आता कटिंगचं काम सर्व चालू आहे. पप्पा आणि आकू गेले होते चिकन आणायला. पप्पा किती किलो आणलंय. 2 किलो आणलेत. हा 12 माणसं आहोत ना. तर तेवढा बस होईल ना. बस होईल आपल्याला. तर पप्पा ना असे आता छोटे छोटे पीस मध्ये तुकडे करून घेतात. मीडियम साईजचे कसे भरपूर मोठे पीस आहेत. आम्ही म्हणजे मीडियम साईजचे असे कटिंग करतो, ते बरं पडतं म्हणजे खायला. ते सर्व क्लीन वगैरे करून झालंय ना. हो साफ धुवून नंतर येतात बारीक असते. सर्व क्लीन करून आता ना मीडियम साईजचे सर्व तुकडे करायचे आहेत. इकडे ना सर्व कांदा खोबरा भाजून झालाय. आता वाटप पूर्ण बनवायला सुरुवात केलाय. इकडे बघा पूर्ण ना मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इकडे थोडाफार केलेला आहे, आता सर्व बारीक करून घेतोय. इकडे ना आता सर्व काकी मॅरिनेट करायला घेते. चिकन कटिंग वगैरे करून झालंय. इकडे आलं लसूण पेस्ट पण रेडी झाले. बाकी आता किती टाइम ठेवायला लागेल तरी पण मॅरिनेट. 10 मिनिटं ना. तर सर्व आता गोष्टी याच्यामध्ये ऍड करून घेते. हळद किती लागणार आहे. 2 चम्मच. हा चिकनच्या नुसार ना आपण सर्व गोष्टी प्रमाणात ऍड करतो. हा काय गरम मसाला. हा सर्व आता ना आलं लसूण पेस्ट ऍड करून घेते.
मस्त सर्व मसाला लावून ठेवला ना की चांगला म्हणजे चिकन ना ग्रेव्ही एक नंबर होते. 4 चमच टाकते चिकन पाहिजे. हा इकडे ना मसाला पण ऍड करून घेतोय. आपला घरगुती घरी बनवलेला मसाला आहे लाल तिखट. 4 चम्मच घालतोय. बघा पूर्ण ना मिक्स करून झालेलं आहे. आता 10 मिनिटं अशाच प्रकारे जरा मॅरिनेट करायला ठेवायचे. तर इकडे ना आता फोडणी द्यायला घेतोय. तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तेजपत्ता घालून घेतोय. इकडे कांदा पण ना सर्व कटिंग करून घेतलंय. सर्व एक एक करून घालून घेतोय. असं ना आम्ही पूर्ण बारीक नाही, आता कांदा भजीना कसं कटिंग करतो तशा प्रकारे कटिंग केलं. इकडे ना लसूण पण घालून घेतोय. इकडे ना ही टोमॅटोची पेस्ट पण बनवलेली आहे, सर्व घालून घेतोय. हा इकडे ना काश्मीरी मिरच्याचे ना काश्मीरी मिरची. मस्त कलर येतो. सर्व पेस्ट बनवले. मिरच्याने थोडं भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये आणि मिक्सरला वाटून पेस्ट बनवून घेतले. ही टोमॅटोची ग्रेव्ही आणि मिरच्यांची पेस्ट एक नंबर अशी ग्रेव्ही तयार होते दोन्ही गोष्टी. आणि कलर पण ना ग्रेव्हीला मस्त येतो. हा गोडा मसाला टाकते. मगाशी आता पूर्ण बनवलेला ना मगाशी कांदा खोबऱ्याचा तो टाकते. पूर्ण ना मिक्सरमध्ये छान बघा वाटून झालंय. आमच्या इकडे याला गोडा मसाला बोलतात. त्याच्यामध्ये म्हणजे तिखट मसाला अजिबात मिक्सरमध्ये वाटत नाही. कांदा खोबरा भाजूनच पूर्ण मिक्सरमध्ये बारीक केला जातो. तर इकडे ना सर्व चिकन मॅरिनेट करून झालंय. का की याच्यामध्ये वाटप मसाला पण ऍड केलाय ना. हो वाटप मसाला केला. आलं लसूण पेस्ट, मसाला, हळद सर्व झालंय आणि ग्रेव्ही रेडी झाली ना आता. ग्रेव्ही झालेली आहे. ही बघा ग्रेव्ही ना मस्त आता रेडी झालेली आहे. एकदम छान मिक्स वगैरे करून झाले. आणि काकी आज सर्व एकत्र येणार आहेत ना आपल्या फॅमिलीतली. आधी खास करून नवीन सूनबाई. हो बहिणी येणार आहे. आमची सूनबाई. हा चला आता सर्व ऍड करून घेते ना ग्रेव्ही मध्ये. लसूण टाकते. मला ह्या लसणी खूप आवडतात अशा अख्ख्या खायला. आम्ही घालतो म्हणजे असे छान लागतात. चिकन मध्ये खास करून छान लागतात. आता सर्व ऍड करून घेतोय. मसाला पण छान लागले चिकनला बघा. सर्व ना मिक्स करून घेतोय आता बघा. एकदम मस्त भारी दिसतं ग्रेव्हीदार चिकन एकदम. तर म्हणजे इकडे ना थोडासा पाणी ऍड करून घेतलेलं आहे. आता ना थोडा टाइम शिजायला ठेवायचं आहे बघा. सर्व गोष्टी याच्यामध्ये ऍड करून झाल्यात आता. तर मंडळी इकडे ना मोठेही पण आले. मोठे आणि मोठे काका नंतर येणार आहेत ना, लेट येणार आहेत ना मोठे पप्पा. हा उशिरा येणार आहेत. आता मोठे इकडे ना वडे बनवते. चिकन सोबत वडे लागणार आहेत ना, तर छान असे आता वडे तयार करायला घेते. इकडे ना हा पीठ ठेवला होता आपण वड्यांसाठी पूर्ण. आता छान रेडी झाले. इकडे आता मोठे सर्व ना रेडी करते बघा. असे ना थापून घ्यायचे मस्त आणि मध्ये होल करायचा. हे आपले कोंबडी वडे चिकन बरोबर मोठे छान होतात ना. मस्त लागतात. हा एक नंबर लागतात हे वडे. हे बघ कोंबडी वडे बोलतात ते ह्यालाच बोलतात ना कोंबडी वडे. इकडे आता ना बहुतेक असे रेडी झालेले बघा. काही रेडी केलेले आहेत. मस्त फुगतायत पण आहे बघा. मस्त फुगतायत. तेल पण छान तापलंय. इकडे बघा आद्विक पण आलाय. अवनीचा भाऊ आद्विक मोठा. आद्विक मला बर्थडे विश केली की नाही तू? मग कर. कधी करणार? आद्विकला माहितच नाही. अवनीला माहित होता. थँक्यू. नंतर या केक कापायला. दोघा या. अवनीला घेऊन ये. हा जा. तर मंडळी इकडे ना आता आई आणि काकी पण रेडी झालेले आहेत. काकी वहिनी आणि दादा येतात ना आता. औक्षण करतात. हा आता नाही इकडे आमचं म्हणजे स्वागत करायचं ना आई. हो आता येतात ना पहिल्यांदाच घरी. मग त्यांना आता आरत ओवाळणार, स्वागत करणार. हा तर इकडे ना आता बघा सर्व डिश रेडी केले पूजेची. इकडे सर्व ना पाकड्या वगैरे फुलाच्या घेतल्या स्वागतासाठी. आता फोन केलेला येतात ते. आम्ही म्हणून तयारीतच आहोत. तर मंडळी इकडे ना आता दादा आणि वहिनी पण आलेले आहेत. स्वागतासाठी रेडीच होते सर्व. ओवाळणी करून घेते इकडे आई.
पहिल्यांदाच एंट्री होते आता लग्न झाल्याच्या नंतरला. लग्न पहिल्यांदाच. हो हॅपी थँक्यू थँक्यू. तर मंडळी इकडे ना आता केक कटिंग करायला सुरुवात करतोय बघा. सर्व मंडळी आली तिकडे, वहिनी पण आहेत, आई काकी सर्व आहेत. इकडे पण पप्पा बसलेत, मोठे इकडे आहे, इकडे पण सर्व आले ते बघा. श्राव्य आले, तनू आहे, स्वीकार दादा आहे. तर सर्वांना केक कटिंग करायला म्हणजे सुरुवातच करतोय बघा. केक पण आणलाय, खास नाही एक दादाने आणलाय आणि एक मोठ्या दादाने आणलाय, एक स्वीकार दादाने आणलाय. आता सुरुवात करतोय ना आई. हो आता सुरुवात करतोय. हे बघा ओवाळणी करायला पण आईने पूजेची थाळी रेडी केली. केक नाही ना खात हे श्राव्य काय केक नाही खात ना? नाही पण तुला नाही दिलं, तू विश नाही केलं त्याला. हे कढी लावली आहे मी फक्त. कढीत लावतात. या तू पण ये इथंच ना. चालो की दादाच्या बाजूला उभी राहा लवकर जा. तिकडे आता ओवाळून घेत आहेत नयनला. तू काय गाबलं? तनू ये. ही घाबरते. घाबरते. पोराची दादागिरी. दरवाजा नाही बघ चावी घेतली. चावी लावून द्या. शिकायला मला त्याला साखर ते खायला. ते चिमटान स्पेशल नेमून फुलांचा केक आपल्याला बनवलाय. तांदूळ बरं. पप्पा पण करतायत. आमच्या इकडे प्रथा चालू केलाय तशी. बसा, बसा. पण नुसती आणि त्यांची आई. अरे खा ना. अगर अरे ते बारके पोरीच्या तोंडात टाक जरा. तर मंडळी इकडे ना आता सर्व चिकन रेडी झालेलं आहे बघा. इकडे एक आहे आणि कढईमध्ये पण आहे. हा बघा मस्त एकदम भारी दिसतंय, गरमागरमच आहे. हा पण इकडे बघा कढईमध्ये हा घातलेला आहे. हा बघा एकदम भारी दिसतोय. ग्रेव्ही बघा केवढी मस्त झाली, एक नंबर. ही ना इकडे लसूण पण आहे, लसूण पण आपण घातलेली. त्याच्यानंतरला ही इकडे ना सर्व वडे आहेत. आपण ना इकडे ऑर्डर पण केलेला आहे. काय काय मागितलं शिकुदा? केपसा बिर्याणी मागितल्यात, हा एक हाफ आणि फुल. अच्छा आणि आपण सर्वांचे लॉलीपॉप मागितले. अच्छा लॉलीपॉप आणि केपसा राईस आहे. केपसा आता ओपन करतो. याच्यामध्ये लॉलीपॉप लॉलीपॉप आहे. ऍक्च्युली सर्वांसाठी एक एक प्लेट मागवलेत. तर मस्त गरम गरम प्राईस चांगले. सिल्वर पेपर मध्ये सर्व हे बांधून दिले. लॉलीपॉप सर्व खातं मग लॉलीपॉप घेऊन जाऊया. हा सर्व खाते ते लॉलीपॉप सर्व मागवले. हे बघ. हे कसं बनवायला पण टाइम लागतो टाइम ना. लागतो म्हणून मग आपण ऑर्डर हा, घरी बनवतात तसे पप्पा. पप्पा आपले शेफ आहे. माझं लेट झालं ना सर्व, बरोबर मागवूया आपण बाहेरून. हे बघा वडे ना इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. आता एक एक करून ना सर्व डिश मध्ये वाढायला चालू करतोय. तर इकडे ना हा केपसा राईस पण मागितलाय, तुम्हाला दाखवतो ओपन करून. हा बघा हा पूर्ण मिक्स करायला लागेल, आतमध्ये सर्व ग्रेव्ही वगैरे असेल. तर मंडळी इकडे ना आता सर्वजण जेवायला बसलोय. इकडे आमची ना पंकज बसले. इकडे आकू आहे, स्वीकार दादा आहे, दादा आहे, तनू, वहिनी, मोठी आई, इकडे पप्पा, काकी आहे इकडे. इकडे पप्पा बसले, तिकडे आई बसले. सर्वजण एकत्र मस्त आमची पंगत चालू आहे. जाम मजा येते, भारी जेवणाचं बेत चालू आहे. इकडे ना हा बघा इकडे खास काकीने आज बनवलं आहे चिकन. आणि इकडे लॉलीपॉप आपण आणलेले. इकडे वडे बनवलेले आहे, शेजवान चटणी घेतलं आहे, कांदा लिंबू आहे. आता सर्व जेवायलाच बसलोय. कसं झालंय आई?
ताईस कमी आहे ना मोठं पप्पास. हा ताई कमी आहे, मोठे पप्पा जरा यायला त्यांना तर लेट होईल. चला आता ना इकडे तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे चिकन झालेलं आहे. एकदम भारी दिसतोय, सुक्यामध्येच बनवलंय आपण. हे बघा नाही खायचं. मस्त ना, चिकन पण एकदम सॉफ्ट आहे, शिजलाय चांगला. चला टेस्ट करून सांगतो. इकडे चिकन ग्रेव्ही आणि वडे आहेत. एक नंबर झालेला आहे, ग्रेव्ही एकदम छान झालंय. तर बघा लॉलीपॉप पण टेस्ट करून सांगतो, मस्त भारी दिसतोय. इकडे शेजवान चटणी जरा डिप करतो. शेजवान चटणी बरोबर ऍक्च्युली भारी लागतो, एकदम भारी आहे. लॉलीपॉप ना आपण बाहेरून मागवलेले आहेत आणि राईस वगैरे कसं बनवायला खूप टाइम लागतो ना, सर्व माणसाचं बोललं अर्धा बाहेरून मागूया अर्धा घरी करूया. तर लॉलीपॉप आणि केपचा राईस आपण बाहेरून मागवतो. तर इकडे आतमध्ये आता ओपन करून बघतोय. वरती मेन राईस आहे, खाली पूर्ण ग्रेव्ही असते. हा खाली ना ग्रेव्ही असते पूर्ण. मसाला ऍक्च्युली ना बिर्याणीला कशी लेअर असते तशी लेअर असते. खाली पूर्ण ना चिकनची पीस वगैरे आहेत. इकडे ना आता राईस घेतलेला आहे बघा, केपचा राईस आहे. त्याच्यामध्ये सर्व ना बघा चिकनचे म्हणजे ग्रिल केलेले पीस असतात, म्हणजे तंदुरी टाईप असतात. सर्व राईस आहे इकडे बघा, भारी दिसतंय. तर मंडळी इकडे ना आई आता वहिनीची ओटी भरते. आमच्या इकडे म्हणजे प्रथा असते, जेव्हा पहिल्यांदा वहिनी घरी येते ना तेव्हा अशी ओटी भरतात. इकडे ना आता काकी पण सर्व ओटी भरून घेते. आई आणि काकी दोघींनी सर्व आणलेले ओटी भरण्यासाठी साडी. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माझा वाढदिवसाचा व्लॉग पाहायला मिळाला आणि सर्व मंडळी एकत्र आली होती. छान वाटलं. दादा बहिणी पण लग्न झाल्याच्या नंतरला खास पहिल्यांदा घरी आले होते, तर त्यांचा पण मस्त पाहुणचार झाला आणि छान वाटलं. आणि मस्त पूर्ण आज एकत्र आलो ना, आता छान वाटलं. असे फॅमिली बरोबर ना थोडासा टाइम स्पेंड करायला छान वाटतो. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.